मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत सोमप्रदोष व्रतकथा आणि वैकुंठ चतुर्दशीची व्रतकथा, हरहरीची भेट घेण्याची कथा। मिलनाचा दिवस आहे, तर आज सोमवार। सोमप्रदोष अतिशय चांगला असतो, संतान प्राप्ती, धनप्राप्ती, कर्ज फिटण्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्रदोष आहे। आणि सोमप्रदोषवर वैकुंठ चतुर्दशी आलेली आहे, तर शिवहरी दोघांचा अतिशय महत्त्व वाढलंय। तर आज रात्री 12 वाजता भगवान शिवाला तुळस अर्पण करावी। तुळस त्यांनी वर्जित केली आहे, फक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी त्यांना तुळस चालते। आणि भगवान विष्णूला बेल अर्पण करावा। भगवान विष्णूला वर्षभर बेल चालत नाही, तुळस चालते। तर रात्री 12 वाजताच फक्त बेल चालतो। तर आज सर्वांनी रात्री 12 वाजता आंघोळ करायची। आंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे घालायचे, शिव मंदिरापर्यंत, आपल्या घरापासून तर शिव मंदिरापर्यंत दिवे लावत जायचे। जर शक्य नसणार घरापासून तर मंदिरापर्यंत, तर कमीत कमी 5 दिवे शिव चौकटावर, शिवाच्या ओट्यावर लावायचे। 5 दिवे मंदिरात शिवाजवळ लावायचा, नंदेश्वर जवळ लावायचा। आणि जिथे एका कोपऱ्याला, एका साईडला भगवान शिवाच्या नावाने एका कोपऱ्यात पण एक दिवा लावायचा। याच्याने भगवान शिव आपल्यावर खूप प्रसन्न होतात। हा दिवस वर्षभरातून एकच वेळा येतो, पण अगणित माप पुण्याची गणना करून जातो। प्रदोष आणि चतुर्दशी योग संयोगने खूप वर्षानंतर आलेली आहे, तर सर्वांनी ही पूजा अशी नक्की करावी। प्रदोष कालावर भगवान शिवाच्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करा, नाही तर आपल्या मंदिरात जी शिवलिंग असेल ती, नाही तर मंदिरात जाऊन पंचामृताने भगवान शिवाला स्नान करा, अंघोळ करा। त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये इत्र, पंचामृत, गंगा जल टाकायचे। गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, चर्मणवती, वेत्रा, शिप्रा, जयागंडिकाय असे 7 नद्यांचे नामस्मरण करायचे आणि अंघोळ घालायची। यथाशक्ती तुम्हाला जशी पूजा करता येईल, 108 बेलपत्र असतील तर 108 बेलपत्र, लाल चंदन लावून त्यांना अर्पण करावे, शहद लावून अर्पण करावे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। अशा काही बऱ्याच सेवा करायच्या की ज्याच्याने आपल्या जीवनातील सारे अडथळे दूर होतात, कर्ज दूर होतो। असा हा आजचा दिवस आहे। तर आज आपण आता या व्हिडिओच्या माध्यमाने वैकुंठ चतुर्दशीची व्रतकथा आपण ऐकणार आहोत आणि प्रदोष व्रताची कथा आपण ऐकणार आहोत। अगोदर सोमप्रदोष व्रताची कथा ऐकू आणि मग वैकुंठ चतुर्दशीची व्रतकथा ऐकू। रात्री 12 वाजेपर्यंत, सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा जर ह्या कथा ऐकल्या तर आपल्याला करोडो गुणा पुण्यफळाची प्राप्ती होईल। श्री गणेशाय नमो नमः। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट जशी करत आहोत तसे करा, नाहीतर कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की करा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सोम प्रदोष व्रतकथा। सदाशिवी 4 अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो, जो शिवाचे पूजन करीत असतो, जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे, त्याला कोणत्याही प्रायश्चित्ताची गरज नाही। शिवनामाचा महिमा फार अगाध आहे। जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही। ही गोष्ट त्रिवार सत्य आहे। ज्याला आयुष्य, आरोग्य, सुख, संपत्ती, संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल तर त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे। हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसे होते। 1 वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते आणि 12 वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालत येते। व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे। जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्यालाच याच जन्मी फार दुःख आणि क्लेश सहन करावे लागतात। त्याशिवाय भगवान शिव त्यांच्यावर खूप नाराज होतात। हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे। त्यांची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे असे समजावे। त्यांचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे समजावे। आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे। मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात। आता मी एक कथा सांगतो ती ऐका, असे म्हणून सूत, शौनिक आदी ऋषींनी शिव महिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले। फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता। तो पराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र करीत नसे। त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला। दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले। शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला। शत्रूंनी सत्यरथ राजाच्या नगरावर प्रवेश केला। सत्यरथ राजाची राणी गरोदरी होती, तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटेच चोर वाटेने रानात पडून गेली। सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते।
श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती. साबित झाले की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती. राणी दिसायला अतिशय सुंदर होती. मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते. पण देवाची गती गहन आहे. जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती. नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संचार करीत आहे असे वाटत होते. प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही. सर्वत्र भटक भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली. त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी 100 दासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते. ती राणी इंदुमती तेथे जमिनीवर गडाबडा लोळत होती. कोणी तिला बघायला सुद्धा नव्हते आणि पाण्यासाठी तिला तहान लागलेली होती, तर पाण्यासाठी मोठमोठ्याने टाहा पडत होते. पण ऐकणार कोण? थोड्या वेळात ती त्या झाडाखाली प्रस्तुत झाली. तिला एक सुंदर मुलगा झाला, पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती. त्यामुळे तिला काही सुचेना. अजान अभरखाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली. तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला, मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले. बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता. त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती. एक ब्राह्मण स्त्री विधवा येत होती. तिच्या कडेवर 1 वर्षाचा लहान मुलगा होता. तिलाही जगात नात्याचे कुणीच नव्हते. या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली. नाळसुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला? तिला काहीच समजेना. हा कोणत्या बरं जातीचा असेल? त्याला आपण उचलून घ्यावे की नाही? आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसूप्रशी याला मारून टाकतील. काय करावे बरं? तिला काहीच सुचेना. क्षणभर तिला काहीच सुचले नाही. तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकरच तेथे आले. त्यांनी सांगितले, तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने. याच्यामुळे लवकरच तुझा भाग्योदय होईल. हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्याच मुलासारखं तू त्याचा सांभाळ कर. मात्र दुसरं कुणालाही ही गोष्ट सांगू नकोस. एखाद्या दारिद्र्य माणसाला परीस सापडावा. चिंतामणी रत्न अशा दारिद्र्य माणसाच्या आपोआप पुढ्यात यावे आणि येऊन पडावे. मेलेल्याच्या मुखात आपोआप अमृत पडावा. तसा हा बाळ तुला आपल्याला सापडला आहे. त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर. एवढे सांगून शंकर लगेचच गुप्त झाले आणि मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागत असे. कोणी विचारले तर हे माझ्या स्पोटचे 2 मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे. अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली. तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता. उमा आपल्या 2 पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहत उभी राहिली होती. धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे रे, दैवाची गती किती विचित्र आहे पहा. हा खरे तर राजपुत्र, पण आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आला आहे. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज आपण तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते. महाराज आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत? जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा. तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढे त्याच्या शत्रूंनी त्यांच्या नगरावर हल्ला केला. नगराला सर्व बाजूंनी वेढा पडला. तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूंशी लढायला रणांगणात गेला. शत्रूंना ठार मारले हे खरे, परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले. पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला. त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही चालू असलेले भगवान शंकराची पूजा सोडू नये. त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही, म्हणून आता स्वतःच हा आई वडिलांना पारका झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधीही शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती वीणा वाजवत असते. पुरोहित सुस्वर बासरी वाजवत असतात. लक्ष्मी छानसा ताल देत असते, तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात. शिवाचा परम मित्र तो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो. सगळेच्या सगळे यक्ष गण गंधर्व किन्नर देव तेथे सभोवती उभे राहून शंकराचे नित्य पाहत असतात. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. मुनिराज, आपण मला एवढे चांगले व बहुमूल असे ज्ञान दिले. मी आपल्याला आता शरण आलेली आहे. आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला हे सांगा.
उमाने विनयाने म्हणाली, तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, पण कोणतेही दान दिले नाही आणि अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केलेली आहे, पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही आणि शंकराचे पूजनही कधी केले नाही. तसेच जर अन्न चोरून खाल्ले तर जीभ जळते, दुसऱ्यांचा पैसा फसवून घेतला तर घेणाऱ्याचा हात जळतो, तर परस्त्रीची अभिलाषा धरली तर अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जळतात आणि अंधत्व ते हे लक्षात ठेवायला हवे. शाळिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले. मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले. ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले. पक्ष प्रदोष, शनी प्रदोष, सोम प्रदोष हे जास्त महत्त्वाचे असतात. त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे. 3 घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने प्रेमाने शंकराची पूजा करावी. प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी, नंतर तेथे कर्दळी कळीचा छानसा मंडप तयार करावा, त्यावर सुगंधित फुलाच्या माळा सोडाव्या आणि स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे, पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावी. मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथासांग यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मुरातकांची पूजा करावी, उजव्या भागाला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्टी महासिद्धी, अष्टभैरव यांचीही योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचे पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे, कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतल आहे. अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनोपासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होतात. उमेने समोर ठेवलेल्या धर्मगुप्त, शुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते दोघजण काही दिवस एक चक्री नगरातच राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोष व्रताची पूजा केली. प्रदोष व्रताच्या मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून पूजा केली. आणि शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि तीर्थप्रसाद चोरी घेणे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. अशा रीतीने ते दोघजण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरत होते. एकदा ब्राह्मण पुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोरांनी काठोकाठ भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर आला आणि आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन आला. उमेला फार आनंद झाला. शुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला, पण शुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते. ते रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते. एकदा दोघजण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला होता. धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नये अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात, आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करतात. अशा स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे. शुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले. पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अश्वमती दिसली. तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अश्वमती या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती. तिला एकदम आठवले. तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते, माझी ही स्वरूप सुंदर आणि परमप्रिय कन्या मी कोणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते, धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे, तो माझा परमभक्त आहे, त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितलेला तो तरुण हाच तर नसेल? हा किती सुंदर दिसत आहे. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रच जणू काही वर आला आहे असे वाटत होते. अश्वमती स्वतःशीच असा विचार करीत होती. प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली होती. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अश्वमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्या जवळ बोलवले. त्याच्यासाठी तेथे मऊ पल्लवाचे तिने आसन तयार केले होते. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला. तोही आता मोठ्या खुशीत होता. इतक्या जवळ असूनही अश्वमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती, लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे. आपला मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करीत आहे. माझ्या नेत्ररूपी भृंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे. प्रिया, मला आपली म्हणा असे सांगत होती. आणि मग अश्वमतीने आपल्या हातांनी हलक्याच गळ्यातील तेजस्वी मोतिकाची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदर युवती, मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतलेले आहे. मी दारिद्र्य आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण 3 दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी आपल्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी
माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येते, असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली. शांडिल्य ऋषीच्या कृपेचा हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासूनही गुरु त्याचे रक्षण करतो. दोघा भावांनी ही सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली. गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा या वनात गेले. गंधर्व राजासह परिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होता. ते दोघं येताच आपल्या सर्व गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला. नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी ठेवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेचच तेथे बोलावून आणले आणि मग 4 दिवस मोठ्या थाटामाटात धूमधडाक्यात आनंदात विवाह समारंभ साजरा झाला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागदागिने त्यांना सन्मानाने विणीला अर्पण केले. 1,00,000 रथ, 10,000 हत्ती, 1,00,000 सुंदर घोडे, 1,00,000 दासदासी, रत्नांचे भांडार, स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना पराक्रमी सेनापतीसह त्याच्याबरोबर दिला. उमेला मोठा मान सन्मान देऊन संतुष्ट केले. अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती. त्याच्याबरोबर मंगलवाद्याचा गजर होता. चतुरंग सेना सभोवताली होती. हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्यांनी विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुर्मशन राजाला त्यांनी धरून आणले, पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले. आता देशोदेशीचे राज्य आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊन लागले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला. उमा मातेला आणि आपल्या ज्येष्ठ बंधू शुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1000 वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले. त्याने आपल्या नगरीमध्ये शांडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि 100 पदम मोहरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली. अनेक रत्न, अलंकार, वस्त्रही सन्मानाने अर्पण केली. त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकटे, रोग, वैधव्य, मरणे सर्व त्याच्या राज्यातून पळाले. प्रजा सतत राजाचे गुण वर्णन करीत होती. राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होती. राज्यात सगळीकडे आनंद भरला होता. अशुमती ही सुखात होती. 10,000 वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई, भाऊ आणि पत्नी अशुमतीसह राजा कैलासाला गेला. तेथे शिवदर्शन होतात. सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. भक्तांच्या कैवारी शंकरांनी त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षयपद दिले. असे हे धर्मगुप्ताचे आख्यान. जे जे कोणी नित्य नेमाने वाचतात किंवा ऐकतात त्याच्या सर्व संकट प्रसंगी स्वतः शंकर रक्षण करीत असतो. त्याच्या मागील सर्व पापांचा नाश होतो. ते जेथे जेथे जातील तेथे तेथे त्यांना विजय मिळतो. त्यांची सतत समृद्धी होते. जे प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही. ज्याच्या घरी हा अध्याय आहे जो हा अध्याय श्रवण करतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते. हा ग्रंथ म्हणजे चांगला अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे. यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाडास आलेले आंबे आहेत. ज्यांना मुखरोग झालेला आहे असेल त्यांनाच हे आंबे आवडणार नाही. अशी ही पावन कथा जो ऐकेल त्याला मोक्षदायी शिवचरणाजवळ जागा भेटेल आणि भगवान शिवाचा त्याच्यावर आशीर्वाद राहील. तर अशी ही सोम प्रदोष व्रताची कथा होती. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही सोम प्रदोष व्रताची कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव, जय श्री महाकाल काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा. आता आपण वैकुंठ चतुर्दशीची व्रतकथा ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वैकुंठ चतुर्दशी व्रतकथा. वैकुंठ चतुर्दशीची व्रतकथा. असेच एकदा प्रदोषाच्या दिवशी कैलासनाथ कैलास पर्वतावर बसले होते. सोम प्रदोषच होता. आपल्या हातात भस्म घेऊन शंकर त्या स्वतःच्या सर्व अंगाला भस्म लावत होते. भस्म लावता लावता त्या भस्मात त्यांना एक खडा सापडला. तो एका हाताने उचलून शंकरांनी जमिनीवर ठेवला. तसेच शिवाचे चरित्र अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. त्याप्रमाणे त्या खड्यातून एक भला मोठा राक्षस निर्माण झाला. शंकरांनी त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले. शंकरासमोर तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, देवा, आपण मला निर्माण केले. आता मी आपला सेवक आहे. तेव्हा देवा, मलाही आपली काहीतरी सेवा सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, हे भस्मासुरा,
तू ज्या भस्मामधून निर्माण झालास ते भस्म अंगाला लावण्यासाठी रोज मला आणून दे. रोज मला नवीन चिताभस्म आणून देत जा. शंकराची आज्ञा होताच भस्मासुराला फार आनंद झाला. सर्व पृथ्वीवर फिरून शिवभक्त कुणी मेला असेल तर त्याचे रोज नवे भस्म तो घेऊन येई आणि शंकराला अर्पण करी. तसेच परमभक्ताच्या मस्तकाची माळ करून शंकर गळ्यात घालीत असे. नेहमी शमशानात पूर्ण वैराग्यात नादत असल्याने शंकर शमशानात किती वस्ती करणे पसंत करीत असे. सर्वसामान्यपणे शमशानात असेपर्यंत लोक विरक्त असत. एकदा का घरी आले की पुन्हा पहिल्याप्रमाणेच विषय सुखात दंग होत. शरीरातील वास्तव्य करीत असलेली पंचमहाभूते ही पिंड ब्रह्मांड जाळून त्यापासून ते स्वात्मुक्त उरत असत. ते भस्म शंकरांना अतिशय आवडत असे. माणसाचे षडविकार हे नाशवंत आहेत, पण कुठल्याही प्रकाराचा विकार रहित असा शिव परब्रह्म हा अत्यंत निश्चित शाश्वत आहे, चिरकाळ टिकणारा आहे, त्रिकालातील व्यापून राहिलेला आहे. यश, पैसा, कीर्ती, ज्ञान, औदार्य, वैराग्य सर्व एका ठिकाणी नांदत नाही, परंतु शंकराच्या ठिकाणी सर्व काही एकत्र नांदतात. कर्तृत्व, निवृत्व, भोगतृत्व, विभूतत्व, साक्षीत्व, सर्वज्ञ, 6 चिन्हांनी युक्त असलेले भगवान शंकर म्हणजे खरोखर परिपूर्ण असे ब्रह्मानंद आहेत. जो कोणी त्यांची निस्तीत सेवा करतो, नामस्मरण करतो, त्यांच्या कथा ऐकतो, तरी सुद्धा भगवान शंकर त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतो, म्हणून त्यांना ब्रह्मानंद म्हटले गेले आहे. अशा शंकरांनी स्वतःच भस्मासूर निर्माण करून त्याला भस्म आणायला पाठवले. भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासूर गर्वाने फार फार उन्मत्त झाला. त्याच्या मनात अतिशय असुरी विचार येऊ लागले. गायी आणि ब्राह्मण पाहिले की त्यांना मारून टाकावे असे त्याला त्याच्या मनातून वाटे. त्या सर्वांना मारून येथे राक्षसाचे राज्य निर्माण करावे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही अन्य राक्षसाच्या मदतीने आपण जिंकून घ्यावे आणि त्यांचा संपूर्णपणे नाश करावा. अशा तऱ्हेने त्रिभुवन जिंकून इंद्राच्या ऐवजी या त्रिभुवनावर स्वतःच राज्य करावे. त्यासाठी शंकरांना फसवले पाहिजे असा कपटी विचार आपल्या मनात ठेवून भस्मासूर एके दिवशी शंकरापाशी गेला आणि म्हणाला, भोलानाथा, आज मी सर्व पृथ्वी हिंडलो, सारं गाव, रान, जंगल आणि स्मशान धुडाळली, अगदी पृथ्वीचा कानाकोपरा पालथा घातला, पण मला शुद्ध भस्म कोठेही मिळाले नाही. माझा तर आतापर्यंतचा नेम आहे की तुम्हाला रोज नवीन चिताभस्म आणून द्यायचे. तेव्हा माझ्या या नेमात खंड पडू नये यासाठी पार्वतीनाथा, आपण मला असा वर द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो लगेच भस्म होईल, असा वर तुम्ही मला द्या. कपटी भस्मासुराने नाटकी नम्रपणे शंकराला केली आणि लोटांगण घातले. निष्कपटी भोळा शंकर त्याच्या नाटकाला फसला. लगेच वर द्यायला सिद्ध झाले की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल. पार्वती मातेने अत्यंत त्वरेने शंकराचा हात धरला आणि म्हटले, देवा, जर त्याला हा वर दिला, हा राक्षस सारी पृथ्वी भस्म करेल. आधीच बोंबा मारायची वेळ येईल. फाल्गुन मासात जसे बोंबा मारतात तशी वेळ येईल, म्हणून तुम्ही या वाटचोरूला, या कपटी राक्षसाला असा वर देऊ नका, असे पार्वतीने भगवान शंकराला सांगितले. पण भगवान शंकराने ऐकले नाही. किंवा एखाद्या कामांध पुरुषात स्त्री राज्यात मुख्य म्हणून नेमावे, दारू पिणाऱ्याला व्यक्तीला अख्खे सिद्धीचे वन दाखवावे, तसा हा वर जर तुम्ही याला दिलात तर तसे होईल. एखाद्याला भूतबाधा झालेल्या माणसाला जहाल विच्चू चावला की तो जसा थैथयाट नाचतो तसा हा नंगा नाच करेल आणि भस्मासूर सगळीकडे सर्व दूर सर्व पृथ्वी ढुंडाळे. तेव्हा तुम्ही याला काही हा वर देऊ नका. कार्तिक स्वामी, गणपती, वीरभद्र आणि नंदिकेश्वर सर्वांनी शंकरांना हेच सांगितले, पण शंकरांना हे पटले नाही. त्या सर्वांचे मनने डालवून त्यांनी भस्मासुराला त्याने मागितलेला वर दिला व वर मिळताच भस्मासूर अतिशय आनंदाने नाचू लागला. त्याचा झालेला आनंद त्रिभुवनात मावेना. लगेच तो मृत्यूलोकात आला आणि संत, भक्त, गायी आणि ब्राह्मण यांना शोधून शोधून काढून त्यांचे भस्म करू लागला. सर्व अतिशय तपस्वी आणि विद्वान अशा ऋष्याचे त्याने भस्म केले. 56 देशाचे राजे शोधून त्यांचे सुद्धा भस्म केले. सगळीकडे अनय माजला. विद्वान ब्राह्मण आपल्या सर्व कुटुंबीसह भीतीने गुहातून लपून बसले. बैरी, ससाना, पक्षी ज्याप्रमाणे आकाशातून झेप घेऊन आपले भक्ष्य अचूकपणे पकडतो, तसा भस्मासूर सुद्धा आकाशातून झेप घेऊन हव्या त्या प्राण्याचे पाहता क्षणिक भस्म करी. आता भस्मासुरापुढे कोणाचेच काही चालेना. जर एखादा नास्तिक माणूस वेडे वाकड्यावर वळू लागला तर पंडितांनीही त्याला मुळी सुद्धा आवरता येत नाही.
तसे भस्मासुरापुढे आता कुणाचीच काहीही युक्ती चालेना. शंकरांना मात्र या गोष्टीची सुद्धा दाद फिकर नव्हती, कारण शंकरांना भस्म आणून देताना खोटेपणानेच तो अतिशय नम्रपणे बनत असे. नंतर भस्मासुराने आपल्या मनात विचार केला, प्रथम आपल्याला मिळालेल्या वराने इंद्राचे भस्म करावे, मग विष्णू लोकात जाऊन पृथ्वीपालक विष्णूचे भस्म करावे, शेवटी आपल्याला निर्माण करणाऱ्या गंगाधराचे भस्म करावे आणि त्रिभुवनात सुंदर असलेली त्यांची पत्नी पार्वती हिरावून घ्यावी असे भस्मासुराच्या मनात चालले होते. भस्मासुराच्या या कृत्याने पृथ्वीवर सर्वत्र आकार माजला. सर्व ऋषी आणि चारी वर्णांचे लोक विष्णूजवळ घराणे घेऊन आले आणि भस्मासुराची सर्व हकीकत त्यांनी विष्णूला सांगितली. ते सर्वजण म्हणाले, हे देवा, शंकराने काय केले हे? शंकराने त्याचे कष्ट कमी करण्यासाठी त्याचा नेम चुकू नये म्हणून हा वर देऊन बसला, म्हणून त्याने आता आम्हा सर्वांना जगणे अशक्य केले. आपण पृथ्वीचे प्रतिपालक आहात, तेव्हा आम्ही सारे आता आपणास शरण आलो आहोत. आपण आम्हाला वाचवा. मग त्या सर्वांना घेऊन नारायण शंकरापाशी आला आणि भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गांजले याची सविस्तर माहिती हकीकत सांगा. त्याच्या संकटातून आता आम्ही एवढेच जगलो आहोत. आता भस्मासुर कोठे आणि कसा येईल आणि कोणाच्या डोक्यावर हात ठेवेल आणि कोणाला भस्म करेल हे सांगता येत नाही. शंकरा, मला तर तुमच्या प्रांतही अजिबात सुरक्षित दिसत नाही. असे पार्वती माताला सांभाळा असे विष्णूंनी अगदी स्पष्टपणे भगवान शंकराला सांगितले. एकंदरीच्या तुमच्या सर्व हकीकतावरून भस्मासुराचे मरण आता जवळ आले आहे असे मला दिसते. आता तुम्ही निश्चिंतपणे आपापल्या घरी जा असे त्यांना शंकर म्हणाले. तेवढ्यात भस्मासूर नेहमीच्या नाटकीपणाने जेथे आला आपले घराणे घेऊन, तेथे आपल्या जमवाकडे त्याने आपली क्रूर दृष्टी फेकली. येथे जे जे आले आहे त्यांचे उद्या भस्म करायचे असे त्याने आपल्या मनाशी निश्चय केला. भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले, हे राक्षसा, तुझ्या भल्यासाठी मी तुला वर दिला आणि तू त्याचा गैरफायदा घेतलास. तुला मी वर दिला आणि तू पृथ्वीचा संहार केला. तुला लाज वाटते का? तू तर पक्का दगाबाज निघालास. त्याबरोबर भस्मासूरही रागाने म्हणाला, वर देण्यापूर्वी तू विचार करायला हवा होता. मला मिळालेल्या शक्तीचा मी उपयोग करून उपभोग का घेऊ नये? तुला म्हाताऱ्याला एवढी सुंदर बायको कशाला हवी? असे भस्मासुराने भगवान शंकराला म्हटले. तू म्हाताऱ्याला तुला इतकी सुंदर बायको का हवी? आता मुकाट्याने तुझी बायको मला दे, नाहीतर तुझ्याच डोक्यावर आधी आता हात ठेवतो असे भस्मासुराने भगवान शंकराला सांगितले. भवानी उठून घरात निघून गेली. तिच्याकडे तो कामदृष्टीने बघत होता, आतुर होऊन बघत होता आणि म्हणाला, असे जाऊन जाऊन तू कुठे जाणार आहेस? शिवाचे आधी भस्म करतो आणि मग तुला पळवून तुझ्याशी लग्न करतो. शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी तो असुर पुढे आला. त्याबरोबर तेथे जमा झालेले ऋषी मुनी सर्व काही पळू लागले. उमानाथ भगवान शंकर त्यांच्यापासून वाचण्यासाठी पळायला सुरुवात केली. अरे जोगाड्या, थांब, पळतोस कुठे? आता मी तुझे भस्म करून तुझेच भस्म माझ्या अंगाला फासतो असे भस्मासूर म्हणाला. भस्मासूर शंकराच्या मागे मागे धावू लागला. खरोखर वेदशास्त्रांना ज्याच्या पार कधी लागला नाही, त्या मायेचे चक्र चालवणाऱ्या शंकरांना त्याने निर्माण केलेल्या भस्मासूर धरू पाहत होता. पळता पळता एकदम शंकरांना आपण पकडले असे वाटत होते. तेवढ्यात ते दूर गेलेले दिसत. असा भस्मासूर कोटी कोटी वर्ष शंकराच्या मागे धावत होता, पण सर्वेश्वर शंकर त्याच्या हातास अजिबात लागत नव्हते. सर्व विद्या एकत्र करून खोकल्या तर मदनाला जाणणाऱ्या शंकरांना पकडता येणे शक्य नव्हते. तरी पण भस्मासुराला मात्र याची जाणीवच नव्हती. तो आपल्या मिळालेला वर म्हणजे एक दिव्य शक्ती आहे असे समजत होता. त्यामुळे तो आता स्वतःला अजिंक्य समजून गर्वाने अगदी धुंद झाला होता. त्याला सारासार विवेक राहिलेला नव्हता. पण जे प्रेमळ भक्त त्याच्याकडे मात्र आपोआप शंकर ओढले जात होते. उमेसह ते त्या भक्तांच्या घरी अगदी आनंदात राहत होते. तप, बल, विद्या आणि धन यांच्या जोरावर त्रिभुवनाचे नियंत्रण आपल्या शंकरांना धरून ठेवू पाहणारे मूर्ख ठरत. अशा गर्वाने जे अंध होतात ते जन्म मरण्याचे फेरे सतत पुन्हा पुन्हा घालीत असतात. असो, अशा रीतीने अहंकाराने उन्मत्त झालेल्या भस्मासुराला शंकर कधीही सापडणे शक्य नव्हते. इकडे भवानीने सर्वावरील संकट निवारण्यासाठी आपल्या बंधूंची श्री विष्णूंची प्रार्थना आरंभली. हे कमलनयना, हे कमलाच्या प्रियकरा, जगाला वंद्य असणाऱ्या जनार्दना, जगरक्षका, चक्रधरा, भवभय हरणाऱ्या शेषशाही भगवाना, तू आता प्रकट हो. विष्णूंनी जेव्हा साक्षात भवानीची प्रार्थना ऐकली, त्याबरोबर सुंदर मोहिनीचे रूप धारण केलेले विष्णू भस्मासूर राक्षसाला आडवे आले.
वडाचे झाडाचे रूप घेऊन शंकर उभे होते. अत्यंत सुंदर आणि लावण्यवती यवनाने बहारलेल्या मोहिनीला पाहताच भस्मासूर अगदी वेडा झाला. मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशातील सर्व देवांची गर्दी झाली, दाटी झाली होती. अष्टनायिकेचे सौंदर्य अत्यंत मोहक असलेल्या त्या मोहिनीच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे इतकी ती सुंदर होती. तिचे नित्य पाहून तन्मय झालेला भस्मासूर कामांधपणाने तिला म्हणाला, हे स्त्रिये, तुझ्याकडून लक्ष्मी आणि पार्वती अगदी ओवाळून फेकून द्यावेत. तुझे सुंदर मुखकमल बघून माझे प्राण अगदी कासावीस झाले आहेत. तुझ्या अति तीक्ष्ण अशा यवनांच्या नयनबाणांनी माझ्या मनाचा हरिण अगदी जखमी झाला आहे. तो पहा, तुझ्या पावलांचा मागोवा घेत घेत वसंत ऋतू येत आहे. चल, मला माळ घाल, मी जन्मभर तुझा दास होऊन राहीन. खरंच भस्मासुरा, होय मोहिनी, ती पार्वती काय, लक्ष्मी काय तुझ्यासमोर अतिशय तुच्छ आहे. तुझ्या या गोड बोलण्याने मला प्रसन्नता आली आहे. चल चल मोहिनी, माझ्याबरोबर विवाह कर, मी तुझा दास होईन. मायावी वेशधारी विष्णू हसून भस्मासुराला म्हणाला, समोर जो मोठा वृक्ष दिसतो आहे ना, त्यात आमच्या कुळाचे आराध्य दैवत लपले आहे. लग्नाआधी माझ्या पतीसह मी तुझ्याशी त्या वृक्षासमोर नित्य गायन करेन, मग पतीला माळ घालेन. असा मी नवस बोलले आहे. कारण कित्येक दिवस माझे हे मुसुमनार तारुण्य अगदी वाया चाललं होतं. मन जगा कोणी पतीच मला मिळाला नव्हता. ज्याला मी वरायचे तो माझ्या सौंदर्याला घाबरून मलाच नाकारायचा आणि लोचटपणे माझा स्वीकार करणाऱ्यांना मी नाकारायची. पण आज तुझ्या रूपाने माझे मनोरथ पूर्ण झाले आहेत. आता मला आधी तू बोललेला नवस फेडायला पाहिजे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आधी तू माझ्याबरोबर नृत्य कर. मी जिथे हात ठेवीन तेथे तू हात ठेवला पाहिजे. मी जे हावभाव दाखवीन तू पण तसे हावभाव दाखवले पाहिजे. ही तुझी परीक्षा आहे, असे मोहिनीने भस्मासुराला सांगितले. तुझी कसोटी आहे. तू कसोटीत जर पास झाला तर मी तुझ्याशी लग्न करेन आणि तू जे सांगेल ते शक्य होईल. पण जर का यात तुझी चूक झाली तर मात्र, कारण आमचे दैवत फार कडक आहेत, ते जर कोपले तर ब्रह्मांड जाळून टाकतील असे आहे. अत्यंत सौंदर्यशालिनी मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने तिच्या प्राप्तीच्या आशेने तिच्या साऱ्या अटी मान्य केल्या. त्याला भुलवून ती त्या वटवृक्षासमोर म्हणजे शंकरासमोर घेऊन आली. वटवृक्षाला नम्रपणाने वंदन करून मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. ती गाणे स्वतःच म्हणू लागली. तिचे नृत्य आणि गायनातील ते कौशल्य पाहून अप्सरा, गंधर्व, किन्नर सर्व अगदी तटस्थ झाले होते. सर्व देव त्यावेळी भुंग्यांचे रूप घेऊन गुंजराव करीत होते, तिच्या भोवती पिंगा घालीत होते. तिचा अतिशय गोड आवाज ऐकून शेषशाही डोक्यावरचे पृथ्वी ओझे सोडून वर येण्यासाठी अत्यंत आतुर झाला होता. मोहिनी जेथे जेथे हात ठेवेल तेथे तेथे भस्मासूर सुद्धा हात ठेवत होता. तिच्या नित्याच्या प्रत्येक मुद्रेप्रमाणे, हावभावप्रमाणे तो हावभाव करीत होता. मोहिनी प्राप्त झालेल्या आनंदात बेभान झाला होता, तल्लीन झाला होता आणि नाचत होता. गायाळ नजरेने मोहिनीकडे पाहत तसे हातवारे करत होता. नाचत नाचत नाचता नाचता शेवटी मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले. भस्मासुराने तसेच केले. तो जागच्या जागी त्याच्या डोक्यावर त्याने त्याचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि जागच्या जागी भस्म झाला. मग त्या क्षणी मोहिनीचे रूप टाकून विष्णू पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकटले. वटवृक्षाचे रूप सोडून शंकर सुद्धा पुन्हा मूळ रूपात प्रकटले आणि दोघांनी त्याते हरिहरांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. म्हणून वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शिव आणि हरिहरांनी एकमेकांना कडकडी मिठी मारली म्हणून हा वैकुंठ चतुर्दशीचा दिवस साजरा केला जातो. सर्व देव सुद्धा वैकुंठ चतुर्दशीचा दिवस साजरा करतात, कारण की या दिवशी भस्मासुराचा वध झालेला आहे आणि भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केले आहे आणि वडाच्या झाडाखाली भगवान शिवाने वास्तव्य केलेले आहे स्वतः वटवृक्षाचे रूप घेऊन. म्हणून तेथे वटवृक्षाचे जे रूप सोडून भगवान शंकर तेथे उभे राहिले आणि विष्णू पुन्हा चतुर्भुज रूपामध्ये तेथे प्रकट झाले. दोघांनी कडकडून एकमेकांना मिठी मारली आणि वरून सर्व देवांनी दोघांच्या अंगावर पुष्पवर्षाव केला, कारण भस्मासुराच्या नाशाने त्रैलोक्याचे संकट टळले होते. मोहिनीचे एवढे सुंदर रूप पाहायला तर सर्व देव आतुर होते. स्वतः शंकर सुद्धा संयम विसरले होते, त्यामुळे शंकराचे वीर्य खलन झाले होते. भूमीवर पडता पडता त्याचे 8 भाग झाले होते आणि ते अष्टभैरव बनले. अष्टभैरव कोणते कोणते
अस्थितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण, संहार अशी त्यांची नावे आहेत जे शिवाचे अंश आहेत. भस्मासूर मेल्याची बातमी कळताच त्रिभुवनात अतिशय आनंद पसरला. शंकर आणि विष्णू हातात हात घालून अतिशय आनंदाने कैलास पर्वतावर गेले. अंबिकेने दोघांची पुन्हा पूजा केली. खरोखर दोघांची लीला अगाध आहे. त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबाला फार आनंद झाला आणि जो कोणी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी या दोघांची पूजा करतो त्याला वैकुंठ लोकाची, शिवलोकाची प्राप्ती होते. सर्व पापांचा नाश होतो. सर्व दुःख दारिद्र्य त्याचे दूर होते. मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि अंबिकेचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्या घरामध्ये दरिद्रताचा नाश होतो आणि सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य त्या घराला कधीही सोडून जात नाही जो ही कथा ऐकतो, श्रवण करतो, वाचतो. तर श्रोत्या हो, अशी ही कथा अमृताहून सुद्धा अतिशय श्रेष्ठ होती. तर ही वैकुंठ चतुर्दशीची व्रतकथा मी तुम्हाला ऐकवली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला प्रदोष व्रताची कथा आणि वैकुंठ चतुर्दशीची व्रतकथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ज्यांना आवडली असेल त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री हरी, जय विष्णू काहीतरी नक्की करा. हर हर महादेव कमेंट्स करून आपला व्हिडिओ सर्वात वरती पोचवा हीच माझी विनंती आहे. आणि शेअर करायला विसरू नका. 11 जणांना पण शेअर केले तरी पण ते पुण्य आपल्या अकाउंटला जमा होईल, म्हणून शेअर करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब. शालिनी भक्ती सागर इंस्टा ID आहे, तर शालिनी भक्ती सागर सुद्धा ID फॉलो करा. जय श्री मा.